चला तर मंडळी, भाजीला काही नसेल किंवा तोंडाला चव नसेल ना, तर ही भाजी तुम्ही नक्की बनवा. आठवड्यातून 3 वेळा बनवाल आणि नेहमीपेक्षा एक भाकरी जास्तच खाल. इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. आता भाजी काय असणार आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्या अगोदर आपल्याला वाटण तयार करण्यासाठी आपण इथे साहित्य घेतले. धने, किसलेलं खोबरं, पांढरे तीळ, डाळवं घेतलेलं आहे, कोथिंबीर मुठभर घेतली, त्यानंतर 1 टोमॅटो आणि 3 कांदे, तसंच आलं आणि लसणाची आपण सेपरेट पेस्ट तयार करणार आहोत. तसं बाकीचं साहित्य आपण वाटणामध्ये वापरणार आहोत. हे सर्व साहित्य मी भाजून घेतलं. त्यानंतर मिक्सरला सुरुवातीला कोरडं वाटलं, त्यानंतर पाणी घालून वाटून घेतलं. आता वाटण आपलं छान असं तयार झालेलं आहे. एकदम बारीक असं वाटून घेतलं. आता वाटून घेतल्यानंतर इकडे लगेचच आपल्याला कढई ठेवायची आहे. कढईमध्ये मोठा चमचा भरून तेल घालून घ्यायचं. तेलामध्ये तयार केलेली आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे. थोड्या वेळासाठी परतवून घ्यायची, म्हणजे त्यामधला पूर्णपणे कच्चापणा जाऊ द्यायचा आहे. इथे आलं लसूण पेस्ट अशी छान परतल्या गेली की लगेचच यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आता कढीपत्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे, नसेल टाकायचं तर नाही टाकला तरी चालणार आहे. पण फोडणीमध्ये जर कढीपत्ता टाकला ना, तर आपल्या भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते. आता इथे पहा, कढीपत्ता टाकून घेतला, अगदी हलकासा मिसळून घेतला. लगेच तयार करून घेतलेलं वाटण या तेलावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळासाठी हे वाटण जे आहे ते तेलावरती परतवून घेऊया, म्हणजे यामधला कच्चापणा जाईल. तर मंडळी, तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात ना, ते मला कमेंट करून नक्कीच कळवा, म्हणजे मला सुद्धा कळेल की आपल्या ह्या नवनवीन आणि युनिक रेसिपी कुठेपर्यंत पोहोचतात. तर इथे पहा, आपण वाटण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. जसं जसं वाटण ना मिक्स होतं तसं तसं तेल पूर्णपणे शोषून घेतं. परंतु जसं जसं वाटण आपलं परतल्या जातं ना, तसं ते तेल सोडायला देखील सुरुवात करतं. वाटणाने तेल सोडायला सुरुवात केली की लगेचच यामध्ये गरम मसाले घालून घ्यायचे. वाटण आपण अगोदर भाजून घेतलेलं असल्यामुळे फार वेळही आपल्याला इथे हे वाटण परतवत बसावं लागत नाही. त्यामुळे ते वाटण छान असं परतल्या गेले, तेल सुटलेलं दिसतच असेल. आता यामध्ये पाव चम्मच इतकी हळद घालून घेतली. त्यानंतर यामध्ये घरगुती मसाला घातलेला आहे 1 चमचा. कुठलाही इथे गरम मसाला घालायचा आहे 1 चमचा. त्यानंतर थोडंसं लाल तिखट घातले, जास्त तिखट आहे म्हणून. जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर ती सुद्धा तुम्ही कलर येण्यासाठी 1 चमचा घालू शकता. भाजीला लालसर कलर छान येतो. त्यानंतर हे सर्व मसाले यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करायचे आहे. तुम्ही या वाटणामध्ये जेवढे मसाले मिक्स कराल आणि परतवाल तेवढी आपली भाजी चविष्ट तयार होते. आता तुम्हाला हे वाटण एकदम जवळून दाखवते. मस्त असं परतलं गेलेलं आहे. तर तुम्हाला हे वाटण स्टोअर करून कसं ठेवायचं याची रेसिपी हवी असेल ना, तर त्यासाठी तुम्ही कमेंट करा. त्यावरती सुद्धा एक सविस्तर आणि छानसा व्हिडिओ बनवला जाईल. तर इथे पहा, आपल्या वाटणामध्ये मसाले टाकून झाले, परंतु आपलं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं राहिलं होतं, ते सुद्धा इथे टाकून घेतलं. पुन्हा एकदा आता मीठ सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊया. तुम्ही ना सुरुवातीला जेव्हा मसाले घातले तेव्हाच हे मीठ सुद्धा घालून घेऊ शकता. त्यानंतर आता पहा, हलकंसं आपण मिक्स करून घेतले आणि वाटण छान परतलं गेलेलं आहे. इथे मात्र चांगलं उकळतंच पाणी आपल्याला या वाटणामध्ये घालायचं आहे, म्हणजे भाजीच्या टेस्टमध्ये किंवा कलरमध्ये अजिबात कुठलाही डिफरन्स राहत नाही किंवा म्हणजे अजिबात कलरमध्ये कुठलाही फरक पडत नाही. छान अशी आपल्या भाजीला तरी येते, कलर येतो, चवही तितकीच अप्रतिम येते. त्यामुळे आपण उकळतं पाणी घातलं होतं. लगेचच इथे आपल्या भाजीला उकळी आलेली आहे, पाहू शकता. आता भाजी थोड्या वेळ शिजू देऊया. भाजी शिजते तोपर्यंत आपण आता पुढची तयारी करून घेऊ. तर मस्त अशी आता भाजीमध्ये आणखीन थोडंसं पाणी वाढवून घेतलं. ही भाजी सुरुवातीला पातळ ठेवायची. भाजी मंद गॅसवरती शिजवायला ठेवायची आहे. त्यानंतर 1 वाटी इतकं आपण इथे बेसन पीठ घेतलं. पाव वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. तसंच आवडीप्रमाणे किंवा तिखटाप्रमाणे लाल तिखट घालायचं. पाव चम्मच इतकी हळद घालून घ्यायची आणि यावरती 2 चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता हे बेसन पीठ, तेल, मसाले सगळं एकत्रित करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला याचा म्हणजे याचा उंडा मळून घ्यायचा आहे. तर पहा, इथे बेसन पीठ भिजवत असताना आपल्याला ते खूप पातळ करायचं नाही, एकदम घट्ट करायचं आहे. जसं आपण पुरीला पीठ मळतो ना, तसं आपल्याला हे बेसन पीठ जाड मळून घ्यायचं आहे, घट्ट मळून घ्यायचं आहे. इथे बेसन पीठ आपलं मळून झालेलं आहे, पाहू शकता. त्यानंतर आता आपल्याला थोडा वेळ असंच रेस्ट होण्यासाठी ठेवलं होतं. त्यानंतर आपण हे मस्त असं आता लाटून घेणार आहोत. फार वेळ ठेवायचं नाही, 1-2 मिनिटं ठेवलं होतं. तुमच्याकडे वेळ असेल तर ठेवा. परंतु कसं आहे, बेसन पीठ जर पातळ झालं तर ते व्यवस्थित लाटता येणार नाही. त्यामुळे रेस्ट होण्यासाठी ठेवण्याची अजिबातच गरज नाही. वेळ नसेल तर ठेवू शकता. परंतु जर तुम्हाला लगेचच हे बनवायची असेल भाजी, तर लगेचच तुम्हाला ह्याची पोळी लाटून घ्यायची आहे.
इथे लावण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही अगदी बेसन पिठाचा सुद्धा वापर करू शकता, परंतु बेसन पीठ सगळीकडे असं जात नाही, कारण बारीक असतं, एकाच ठिकाणी चिटकून राहतं. त्यामुळे आपण इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहोत आणि सगळीकडून एकसारखी पातळ पोळी लाटून घेणार आहोत. खूप पातळ किंवा खूप जाड न ठेवता अशी मध्यम साईजची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर पहा, इथे आपली ही पोळी छान अशी लाटून झालेली आहे. आता आपल्याला ह्या पोळीला कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला हवे त्या आकाराच्या इथे वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता, पण अशा पद्धतीची वड्यांची भाजी ना एकदा जरूर बनवून पहा. चवीला खूपच भन्नाट लागते आणि खरंच सांगते, जर तुम्ही नॉनव्हेज खाणारे असाल ना ते सुद्धा विसरून जाल, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते आणि नॉनव्हेजपेक्षाही चविष्ट लागते. तर आता इथे पहा, मी ना डायमंड शेपमध्ये ह्या वड्या कट करून घेत आहे. तुम्ही अगदी चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. सर्व अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उकळत्या भाजीमध्ये टाकायचं आहे. भाजी छान उकळल्या गेलेली आहे, कारण आपण ह्या वड्या ना पातळ लाटलेल्या असतात, त्यामुळे ना 5 मिनिटामध्ये शिजल्या जातात. त्यामुळे भाजी सुरुवातीलाही थोडीशी छान अशी शिजवून घ्या, म्हणजे भाजीला चव चांगली येते. आणि जास्तही वड्या जर शिजवल्या तर त्याचा ना गाळ होऊ शकतो किंवा तुटू शकतात. त्यामुळे वड्या आपल्याला जास्तही शिजवायच्या नाही, अशा निब्बर झाल्या पाहिजे वड्या आपल्या ह्या आमटीमध्ये, म्हणजे शिजल्या म्हणून समजायचं. तर इथे आपण संपूर्ण ह्या वड्या ज्या आहेत तयार करून घेतलेल्या त्या टाकून घेणार आहोत. आता पहा, ह्या आमटीमध्ये ना जेवढ्या जास्त प्रमाणात वड्या असतील ना तेवढी ही भाजी खायला चविष्ट लागते. त्यामुळे आपण पूर्ण एक मोठी पोळी लाटून घेतली होती, त्या सर्व वड्या इथे टाकून घेतल्या. आता वड्या टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ही भाजी छान 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. तर मंडळी, तुम्हाला आजची ही भाजी रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून कळवा. त्यानंतर यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त अशी आपली ही भाजी आता तयार होत आहे. तर रेसिपी जरी आवडली असेल ना तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा.